आता हे वापरल्यामुळे तुमचं कीटकनाशक बुरशीनाशकचे स्प्रे वाढले का? स्प्रे कमी झाले त्याचे. स्प्रे कमी झाले. हम्म. मग स्प्रे जर कमी होत असतील तर हे आपल्या फायद्याचं आहे का तोट्याचं वाटतं? फायद्याचे ऑर्गॅनिक आहे. अजून दुसरी गोष्ट, ऑर्गॅनिक. आता आपण केमिकलचे स्प्रे जर वाढले तर आपलं ज्या वेळेस हार्वेस्टिंगला प्लॉट येतो त्यावेळेस जर लॅब टेस्टिंग केला तर कशात बाद निघतो? डिटेक्शन मध्ये. डिटेक्शन मध्ये Detection. ओळखतो. आता हे जे केमिकलचे स्प्रे कमी होऊन ऑर्गॅनिकचे स्प्रे जास्त झाले तर आपला प्लॉट रेसिड्यू फ्री येणार. हो. ही वापरा बायो ऑर्गॅनिक ही तर आपल्याला 14 सर फायदा करून देत आहे. हम्म. आणि 34 प्रकारचे कंटेन आहेत. आपण ह्याला जसं जसं तुम्ही ह्याचा स्प्रे वाढवणार आहेत तसं प्लॉट बोलणार आहे आणि तुम्ही पण बोलणार आहे. हो. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. निलेश रामदास गव्हाणे आणि एरिया धानऱ्याचा आहे. तालुका निफाड जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. हम्म. ही जी द्राक्षी आहे आपली ही हम्म. जात कुठली बरं? सुधाकर सीडलेस. सुधाकर सिल्लेस. आणि हे आता जे आपण गड बघतोय थोडस कॅमेऱ्यात गड दावा. ही जी आता गडाची अवस्था आहे ही तुम्ही धरल्यापासून आता किती दिवस झाले बरं याला? 80 दिवस झाले आज. 80 दिवसाचा प्लॉट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्या नाशिकमध्ये गारपीट लई मोठी झालेली आहे. हो. बरोबर आहे का? तर आता ह्या प्लॉटसाठी आपलं हे वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन आपल्या गाहळ्यापांकडून आणि चौधरी सरांकडून तुम्ही घेतलेलं आहे. हो. खरं आहे ना हे? हो. तर ह्याच्यावरती आतापर्यंत आपले रोवर आणि गुरुथरचे स्प्रे किती झाले बरं? 2 स्प्रे झाले रोवरचे. आणि गुरुथरचे ग्रोथरचा स्प्रे नाही झाला, ड्रिप मधून ऍप्लिकेशन झालंय. म्हणजे जमिनीतनं गुरुथर दिला आणि वरनं रोवर रोवरचे किती स्प्रे झाले? 2. किती दिवसाच्या अंतराने? 5-5 दिवसाच्या अंतराने. मग आता 5-5 दिवसाच्या अंतराने स्प्रे घेतल्यामुळं तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकचे स्प्रे वाढले का कमी झाले? कमी झाले. कमी झाले. हो. आता ह्या अशा कंडिशनला गारपीट झाली तर इतरांच्या प्लॉटला गारपीटमुळं आणि आपल्या प्लॉटला गारपीटमुळं असं एक वेगळे पण काय जाणवलं का तुम्हाला? म्हणजे लस्टर वगैरे काही कमी नाही झालं. तो ती शायनिंग टिकून राहिली आणि साईज मध्ये पण डेव्हलपमेंट दिसली. तसं तुम्ही द्राक्ष क्षेत्रात किती वर्षापासून आहेत? आज 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. मग काय काय व्हायना तुम्हाला अनुभव आहे की काहीतरी कमी पडल्यानंतर काहीतरी त्याच्यावर जाणवतं हो. आणि त्याचं बरोबर परिपूर्ण अन्न त्याला भेटल्यामुळं ते कशाला बळी जात नाही. हो बरोबर आहे. म्हणजे आपल्या रोवर मध्ये 11 आणि गुरुथर मध्ये 23 कंटेन आहेत. मग मला काय म्हणायचंय, रोवर मध्ये आपल्या 7 प्रकारचे ऑइल आहेत, 7 प्रकारचे बॉटॅनिकम हार्मोन्स आहेत. आता तुम्हाला हे रोवरचा स्प्रे झाल्यामुळं हे जे आपण म्हणतो एक लूजपणा म्हणा हो. किंवा गळ लागते तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगता येईल किंवा बुरी येते ह्याला? भुरीची वाढ थांबली, म्हणजे जिथं होती तिथं स्टॉप झाली. नंतर नवीन ऍक्टिव्ह नाही झाली कुठं. आणि साईज मध्ये डेव्हलपमेंट झाली, त्याची शायनिंग टिकून राहिली लवचिकता आणि लवचिकता आहेच. बरेच बराच म्हणजे बदल झाला. बंच मध्ये कडकपणा आला. हा, हा, हा. ही लवचिकता राहिल्यामुळे फुगवण्याची क्षमता वाढते. मला काय म्हणायचं बघा, आता ही जी आपण घड धरलेली आहेत, एका एकाला किती किती घड धरले एक अंदाजे? 40 ते 45 नागे, 40 नागाच्या आसपास. हो. आणि बऱ्यापैकी आता आपण जर कॅमेऱ्यात थोडस व्यवस्थित फिरून घ्या, आपण बघितलं तर आता हिथनं पुढं किती दिवसामध्ये आता हे काढायला येते आपलं? अजून 40-45 दिवसामध्ये. 45 दिवसात आपला हार्वेस्टिंगला सुरुवात होईल. हो. तर आता तुम्ही आतापर्यंत तर तुम्ही ऍप्लिकेशन घेतलेलेच आहे, हिथनं पुढं पण तुम्ही वापरणार आहे. हो. आता तुमची वैयक्तिक अपेक्षा काय आहे की बाबा आणखी काय घडलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला एक भरवसा म्हणतो आपण, विश्वास म्हणतो, असा तुमचा घट्ट आणि पक्का होईल किंवा मग आणखी साईज मध्ये थोडासा फरक मिळाला पाहिजे? हो. आता मिळालाय हा तर तुमच्या अपेक्षित मिळाला का कमी मिळालाय? म्हणजे जे आपण 2 स्प्रे घेतले ना तर त्याच्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त मिळालाय, पण आणखी थोडासा डेव्हलपमेंट साठी आपण 2 स्प्रे वापरणार आहे. 2 स्प्रे झाले. हो. आणि धरल्यापासून प्लॉट किती दिवसाचा आहे आपला? 80 दिवस. 80. आता तुम्ही जर 10-10 दिवसाच्या अंतराने कमीत कमी 7 जरी फवारण्या झाल्या असत्या, हो. रोवरच्या 6-7 आणि गुरुथरच्या 6-7, 50% आता जी तुम्ही म्हणता थोडीशी अपेक्षा होती ती थोडीशी पण राहिली नसती. हा. गारपिटीचं थोडं झूम करून बघा. म्हणजे गारपिटीचं तुम्ही थोडक्यात ही द्राक्ष चिरलेली आहे पण तरी बी कडक आहे. हो. कडक आहे, पण मग म्हणजे त्याची पण साईज होत राहिली, तरी साईज थांबली नाही त्याची पण. म्हणजे फुटली तरी साईज होती. हो. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्हाला जे काय जाणवायला पाहिजे होतं सगळ्यात महत्वाचे आहे नजर. हो. कुणी काय सांगण्यापासून मन आणि नजर जी साक्षी देतात ती कुणी कोणाला विचारायची गरज नाही. बरोबर. त्याच्यात तुम्हाला जी गायळापांनी हे मार्गदर्शन दिलंय हे तुम्हाला योग्य तर वाटतंय ना? हो. आता हे वापरल्यामुळे तुमचं कीटकनाशक बुरशीनाशकचे स्प्रे वाढले का? स्प्रे कमी झाले त्याचे. स्प्रे कमी झाले. मग स्प्रे जर कमी होत असतील तर हे आपल्या फायद्याचं आहे का तोट्याचं वाटतं? फायद्याचे. ऑर्गॅनिक आहे. अजून दुसरी गोष्ट, ऑर्गॅनिक. आता आपण केमिकलचे स्प्रे जर वाढले तर आपलं ज्या वेळेस हार्वेस्टिंगला प्लॉट येतो त्यावेळेस जर लॅब टेस्टिंग केला तर कशात बाद निघतो? डिटेक्शन मध्ये. डिटेक्शन मध्ये ओळखतो.
आता हे जे केमिकलचे स्प्रे कमी होऊन ऑर्गॅनिकचे स्प्रे जास्त झाले तर आपला प्लॉट रेसिड्यू फ्री येणार. हो ही वापरा बायोऑर्गॅनिक हिथं आपल्याला चौधरी सर फायदा करून देत आहे. आणि 34 प्रकारचे कंटेन आहेत. आपण ह्याला जसं जसं तुम्ही ह्याचा स्प्रे वाढवणार आहेत तसं प्लॉट बोलणार आहे आणि तुम्ही पण बोलणार आहे. हो तर आपण पाहू येणाऱ्या दिवसामध्ये की ह्या प्लॉट मध्ये आणखी हार्वेस्टिंगला जी काय आपली अवस्था असेल ती दावून आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचं काम करू. आजची तारीख काय बरं? 10-12. 10 डिसेंबर 2023. 10 डिसेंबर 2023. हम्म. तर आपला हा प्लॉट पाहण्यासाठी आपले चौधरी सर, गहाळाप्पा आणि सोलापूरचे आपले कुर्टीचे रामेश्वर गोगरे सर आणि अहमदनगरवरून अशोक सजगणे सर आलेले आहेत. तर आपण येणाऱ्या दिवसात पाहू की ह्यात होणारे बदल. दिलेल्या माहितीबद्दल वापरा बायोऑर्गॅनिक कडून आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.